अर्थात सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण ग्राउंड सोडायचं आहे मित्रांनो. मॅचला सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी मॅच सुरू होतोय. प्रेक्षक सर्व बाहेर येतील. या ठिकाणी अध्यक्ष आपल्या मातृलीसाठी करो या मरो अशी स्थिती आलेली आहे. कारण हा मॅच जर ते जिंकले नाही तर या स्पर्धेतून त्यांना बाहेर व्हावं विनंती लागेल. करतोय या ठिकाणी सीमारेषेच्या लगत सर्व खेळाडू उभे आहेत. त्या सर्वांना विनंती करतो सन्मान्य कीर्तिशाजी त्यांना बाजूला जरा ठेवायचं आहे. ओके ओके थँक्यू. लेट्स स्टार्ट मॅच. धन्यवाद. अगदी मॅचला सुरुवात झाली. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. मॅच सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक, पहिला चेंडू सुमित भगत. लोअर फुलटा चेंडू अगदी गॅप मधून खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. क्षेत्ररक्षण पहा. अफलातून क्षेत्ररक्षक या ठिकाणी झालाय. हे आहे क्रिकेट. नोचा इशारा आलाय पंचांकडून. ओव्हर स्टेपिंगचा नो म्हणजे पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी फ्री हिट असणार आहे. आम तो आम आणि गुटलियो के दाम. अर्थात समोर ते आहे महेंद्र म्हात्रे जो अध्यास आपल्या मातृली संघाचा संघनायक आणि जो आपण पाहतो बेलपाडा संघाचा संघनायक सुमित भगत. खरं युद्ध जर असेल तर या दोन खेळाडूमध्ये, कारण दोन्ही हे खेळाडू आहेत प्रदीप स्पोर्ट नौकार बरोबर अलिबाग टेनिस क्रिकेट मधले दिग्गज आणि दादा संघ. दादा संघामधले हे खेळाडू यावेळेस अगदी खोलात चेंडू टाकला होता. बुंद्यात चेंडू टाकलाय आणि फसवलाय. सर बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह असं खेळ मैदानावरती सुरू आहे. हा नक्कीच. महेंद्र म्हात्रेच्या अगदी नेतृत्वाखाली तो केला आणि सगळे धडे आहेत ते त्यांनी त्या खाली गिरवलेले आहेत आणि मग तो त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. आहा लाजवाब स्वीप फटका. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत चौकार. लक्ष्मीकांत बेडे यांचा हा चित्रपट आपण पाहिला आणि अशा क्षणी दोस्ती तुटणार नाही पण मैदानावरती आमने सामने पाहायला मिळत आहेत. एक डाव तुझा तर एक डाव माझा. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे असं चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने जे दर्शक आहेत मग लाईव्ह सुद्धा पाहत असतील आणि या पूर्ण मैदानावरती जे बसलेले आहेत सर्व प्रेक्षक हे युद्ध पाहण्यासाठी आहेत. दोघांमधलं काय घनघोर युद्ध होणार, दोघांमधली प्लॅनिंग काय असणार, रणनीती काय असेल हीच खऱ्या अर्थाने शेवटच्या मॅच मध्ये पाहणार. कारण जिथे अध्यक्ष आपला मातृली अगदी करो या मरो स्थितीमध्ये आहे आणि अशा वेळेस मॅच सुरू आहे. या ठिकाणी अगदी उजव्या अष्टीच्या बाहेर एक पाऊल टाकून अगदी 360 डिग्री मध्ये वळून खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज विकेट किपरच्या हातात झेल देऊन भावेश बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अतिशय जबरदस्त गीत आपण वाजवलं. सर्वांकडे पैसे जरूर असतात मात्र अशा मॅचेसमध्ये जो कोणी खर्च करतो तो आमच्यासाठी शेट. सन्मान्य अमितदादा नाईक यांनी या मॅचेस आयोजित केल्यात म्हणून आम्हाला संधी मिळते. एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. सुमित भगत विरुद्ध महेंद्रदादा म्हात्रे असं बॅटल मैदानावरती सुरू आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, द बेस्ट वर्सेस बेस्ट. 2 सामने जरूर हारलाय पण यावेळेस सुमित भगतला या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई त्याच्याकडे आहे आणि जर या टुर्नामेंटमध्ये जर त्याच्या संघाला त्यांनी विजयी केलं, जिंकू किंवा मरू असं युद्ध मैदानावरती सुरू झालंय. यश नक्कीच. या ठिकाणी पहा महेंद्र म्हात्रेचा आणखीन एक लाजवाब क्लासिक स्ट्रोक. सरळ डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर राजाचा येतोय. आता राजा होता. या ठिकाणी राजाने मारलेला फटका अतिशय जबरदस्त नेत्रदीपक फटका पाहिला. या ठिकाणी पोल केलाय. सरळ चेंडू
बॉन्डी लाईनच्या बाहेर गोल षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. प्रदीप सोड नवकार संघाला बिलॉंग करणारे हे तिन्ही खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय. तो राजा असेल, महेंद्रदादा म्हात्रे असतील, सुमित भगत असेल आणि आधीच्या चेंडूवरती जो राजाने षटकार लगावला ना, तो लगावल्यानंतर फक्त एकच गोष्ट मनामध्ये येते. अशा अनेक गोलंदाजांवरती राजा आक्रमण करतो आणि राजा मैदानावरती आला तो गोलंदाजांचा बेंडबाजा वाजूनच जातो. अशा बऱ्याच वेळा आपण पाहिलंय. धावपलकावरती पाहतोय आपण धावा लागल्यात. 12 धावा धावपलकावरती लागल्यात. अगदी 11 धावा लागल्यात. माफ करा, या ठिकाणी चुकीची दुरुस्ती होतोय. अर्थात 18 धावा धावपलकावरती लागल्यात. परंतु यश आपण पाहतो शेवटच्या चेंडूवरती जास्तीत जास्त षटकार मारून ज्याने विजय मिळवून दिला तोच राजा मैदानामध्ये आहे. 10 वेळा अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि 11 वेळा राजा जो होता तो वेगळा राजा जो आता क्षेत्ररक्षण करतोय त्यांनी 11व्या वेळी वर्सुलीच्या मैदानावरती षटकार मारून तो विजय मिळवून दिला होता. ही कामगिरी करणारे प्रदीप स्पोर्ट नवकारचे खेळाडू आहेत आणि ते आम्ही कायमस्वरूपी आमच्या स्मरणात आहेत, हृदयात आहेत. खरं युद्ध पाहिलं तर आज अद्याप सप्लाय मातुर्ली विरुद्ध बेलफाडा असं युद्ध नसताना या ठिकाणी प्रदीप स्पोर्ट नवकार यांच्या खेळाडूमधलं युद्ध असेल. दोन्ही कडून अगदी आटोकाट प्रयत्न होईल आमचा संघ जिंकून देण्यासाठी. या ठिकाणी खारेपाड प्रीमियर लीग मधले ह्या प्लॅनिंग ह्या रणनीती अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय प्रणित. आहा, क्लास स्क्वेअर कटचा सरळ डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. तरुणांना लाजवणारा फिटनेस आपण मैदानावरती पाहतोय. खेळ जरूर खेळला जातोय मात्र फिटनेससाठी महेंद्रसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांनी. इथे उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना विनंती करतोय. आणि खऱ्या अर्थाने तो गाणं वाजवलं असेल ते अमित दादा शेठसाठी. अमित दादा तुम्ही नांदच केलाय थेट या खारेपाड प्रीमियर लीगचं आयोजन केलंय लय भारी अप्रतिम. डीजे मास्टर मात्र अफलातून कामगिरी करतोय. काय शॉट मारल्यानंतर त्या ठिकाणी वाजवलेलं गाणं सुद्धा अत्यंत महत्वाचं होतं. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव स्कोरबोर्डवरती वाढले आणि धावसंख्या वाढतोय. 26 धावा धावपलकावरती लागल्यात जे ते दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज जो पाहतो आपण पांतवणे संघाचा रेवस कडून खेळताना ज्याने अत्यंत चांगली कामगिरी केली आणि असा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. समोर ती आहे ती अगदी महेंद्र म्हात्रे आणि राजा पाटील. ही अलिबाग टेनिस क्रिकेट मधली महत्वाची जोडी. टेनिस क्रिकेट गाजवलंय आणि आहा, लाजवाब स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग षटकार राजा पाटीलच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. यश आपण पाहतो राजा पाटीलच्या रक्तात अगदी आक्रमकता ठसून भरले असा राजा पाटील. वाह, आहा, लाजवाब स्ट्रोक. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. थँक्यू सो मच डीजे. आणि ज्या पद्धतीने त्याने स्वतःसाठी जागा बनवली आणि रिक्त जागांवरती स्ट्रोक खेळतोय. शॉट ऑफ द सिलेक्शन जर आपण आतापर्यंत पाहिलं ज्या पद्धतीने शेलार मामांनी गडावरचे दोर कापले होते आणि सांगितलं होतं
एकतर मारा नाहीतर मरा अशा पद्धतीने सामना सुरू आहे. नक्की यश आपण पाहतोय दूर कापलेत ते अमित दादाने. आता आपल्याला फक्त फटकेबाजी करायची आहे, इथे जिंकायचं आहे हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. नोचा इशारा आलाय अर्थात गोलंदाज थ्रो गोलंदाज असेल. या ठिकाणी सूरज आला होता आणि सूरजला या ठिकाणी थ्रो काढलेला आहे पंचांनी. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती लागल्यात. एक उच्चांक गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी राजा पाटील आणि महेंद्र म्हात्रे या जोडीने केलेला दिसतोय. 40 धावा धावफलकावरती लागल्यात आणि तिसरं षटक जे ते सुरू झालं होतं आणि अशा वेळेस गोलंदाज या ठिकाणी थ्रो काढलाय. फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा चेंडू असेल आणि समोरती आहे तो राजा पाटील. गोलंदाजी मार्कवरती शरद म्हात्रे यांच्या हातात गोलंदाजी दिले. शरीर श्रेष्ठ स्पर्धेचे अर्थात राष्ट्रीय पंच आज क्रिकेटच्या मैदानावरती. पुन्हा एकदा वाह राजा पाटीलच्या बॅटमधून डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. एबी डिव्हिलियर्स आणि सूर्यकुमार यादव अशा पद्धतीने खेळताना आपण बऱ्याचदा पाहिलं आणि मैदानावरती त्यांचा एबी डिव्हिलियर्स म्हणजे राजा. पुन्हा एकदा त्याच जागेवरती डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक षटकार राजा पाटीलच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. किती धावा? 52 धावा धावफलकावरती लागल्यात. टू गो. 2 चेंडू झालेत. 4 टू गो अर्थात 4 टू गो म्हणजे अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक फटका जातोय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. 7 चेंडू मध्ये तब्बल 38 धावसंख्येवरती राजा पाटीलची इनिंग चालू आहे. 7 चेंडू आणि 38 धावा. अफलातून इनिंग. पुन्हा एकदा सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर राजा पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. ये तो छक्का नहीं है, ये तो दस्सा है मेरे दोस्त. बहुत ही बढ़िया बैटिंग, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी. 8 चेंडू आणि 44 धावसंख्येवरती खेळतोय. आणखी एक हाफ सेंचुरी होणार का? आणि या चेंडूवरती 9 चेंडू मध्ये 50 धावा. रेकॉर्ड ब्रेक राजा पाटील. राजा बॅट दाखवायचे पुन्हा एकदा दुसऱ्या प्रेक्षकांसाठी. जबरदस्त खेळ. 9 चेंडूंवरती 50 धावांचं शिवधनुष्य पेललंय. जबरदस्त बॅटिंग केले बिहाइंड द विकेट. कशा पद्धतीने खेळायचं हे सर त्यांनी दाखवून दिलंय. यश मागच्या वर्षी साक्षीत पाटीलची 11 चेंडू मध्ये 50 धावांची जी खेळी होती ती मोडीत काढताना राजा पाटीलचा नवीन रेकॉर्ड 9 चेंडू आणि 50 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात या दुसऱ्या पर्वामध्ये. म्हणजे रेकॉर्ड जे होतात ते मोडले जातात हे आपण नक्कीच पाहिले. 9 चेंडू आणि 50 धावा. सर सचिन तेंडुलकरना जेव्हा एका मुलाखतीमध्ये क्वेश्चन विचारला गेला होता की सचिनजी तुमचा रेकॉर्ड कोण मोडेल, त्यानंतर त्यांनी फक्त 2 नावं घेतली होती, ती म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. तो वलटोय मैदानावरती धावा लागल्यात 69 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 69. यश मला वाटते जो रेकॉर्ड झालेला आणखीन एक आहे 107 धावांचा. तो मोडीत काढ होतो का, मोडला जातो का? कारण ज्या वेळेस करो या मरो ही स्थिती असतो त्यावेळेस राजा पाटील हा कित्येकदा आपण आक्रमक झालेला पाहिलाय आणि त्यांनी हे चित्र दाखवलंय या खारेपाट प्रीमियर लीग मध्ये. आहा, आणखीन एक फटका मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोप डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण मैदानावरती पाहतोय आया है राजा, लोगो रे लोगो, आणि मैदानावरती फक्त एकच नाव दिसतंय, एकच वादळ घोंगावताना पाहायला मिळतंय, ते म्हणजे राजा. 74 धावा धावफलकावरती लागल्या. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. सुमित भगत गोलंदाजी मार्कवरती आहे, परंतु सुमित भगतचे सगळेच या ठिकाणी जे काही निर्णय होते, जे काही प्लॅनिंग होते, ते या ठिकाणी निष्फळ ठरवले. त्या आपल्याच खेळाडूने, आपल्याच संघातल्या खेळाडूंनी आणखीन एक मोठा फटका. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांच्या इशाराची प्रतीक्षा. षटकार. ऐंशी धावा धावफलकावरती लागल्या. चौथं षटक सुरू आहे. या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर केलाय. चेंडू डीप पॉइंट वरती जातोय. महेंद्र एक षटकार आला आणि त्यानंतरचा जो फुलटॉस चेंडू होता त्याला सहजतेने केलाय. कारण फुलटॉस चेंडू नेहमी घातकी असतात आणि अशा चेंडूवरती विकेट जातात हे महेंद्रला अनुभवाने माहिती आहे. 81 धावा धावफलकावरती लागल्यात. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. अर्थात अद्याप आपल्या मातृली या संघाची जोडी राजा पाटील आणि महेंद्र म्हात्रे यांनी तुफानी हल्ला चढवलाय आणि या 4 षटकामध्ये अगदी धावांचा डोंगर उभा केलाय. जेथे आपण पाहतो डोंगराच्या आडेला आता सूर्य जाणार आहे, परंतु तेवढं मोठं जे पर्वत उभं केलं जाणार आहे ते नक्कीच हे पेलणार का, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पूल केलाय चेंडू, फटका फसतोय, मात्र जेथे निर्मनुष्य क्षेत्र आहे, जेथे चेंडू गेलाय डीप काऊ कॉर्नरला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय. धाव 1 मिळतोय. एका धावेने 82 धावा धावफलकावरती लागतात. चौथं षटक प्रगती पथावरती. म्हणजे अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे तो रेकॉर्ड, जो 107 धावांचा रेकॉर्ड या स्पर्धेचा आहे, तो मोडीत काढला जातो का. या ठिकाणी अगदी चेंडू चांगला होता. लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. धाव मात्र कोणती येत नाहीये. चेंडू निर्धाव चेंडूनी षटकाची सांगता होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा धावफलकावरती लागल्यात. त्या अद्याप आपल्या मातृली या संघाच्या 50 धावसंख्येच्या वरती, म्हणजे साधारणतः 55 धावसंख्येवरती आज राजा पाटील खेळतोय. जेथे 96 धावांचा उच्चांक आहे. अर्थात 23 चेंडूमध्ये अबूचा आणि अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये ज्या 4 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4ही षटकातले 24 चेंडू खेळण्याचा रेकॉर्ड जो आपण पाहिला निशांत कडवे या जयहनुमान मिल्कतकार या खेळाडूच्या नावावरती धोकोडेच्या मैदानावरती होता. आणि हा रेकॉर्ड जर पाहिला तर या मैदानावरती 4 षटकामध्ये 23 चेंडू खेळले होते अबूने आणि त्यामध्ये 96 धावा कुठल्या होत्या. चार षटकामध्ये 107 धावा झाल्या होत्या. तो 4 षटकांचा रेकॉर्ड होता. आणि हा मॅच आपण जर पाहतो तर 6 षटकांचा मॅच आहे. पुन्हा एकदा राजा पाटीलच्या बॅटमधून डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. सूर्य मावळतीला जरी आला असला तरी क्रिकेटमध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार आहे. आणि राजा पाटील या ठिकाणी फसलाय. झेल सुटतोय. फटका फसला होता नक्कीच, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला होता डीप फाईन लेग क्षेत्रात, परंतु झेल होत नाहीये. जीवनदान नक्कीच मिळतोय राजा पाटीलला. एका धावेने धावसंख्या वाढतोय. 90 धावा धावफलकावरती लागल्यात. 5वं षटक सुरू आहे या ठिकाणी आणि 90 धावा ह्या धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या अद्याप आपल्या मातृली संघाच्या अमित नाईक यांनी पुरस्कृत केलेला, स्पॉन्सर केलेला संघ आहे आणि त्या संघाच्या धावा पाहायला मिळतात. जिथे करो या मरो स्थितीमध्ये असताना अफलातून आणखीन एक फटका महेंद्र म्हात्रेच्या बॅटमधून 6 धावेसाठी.
यश आपल्याला माहिती आहे की गेल्या पहिल्या पर्वाचा उपविजेता संघ होता आणि आता आपण काही कुठेतरी बाहेर जाणार असं वाटत असताना राजा पाटील आणि महेंद्र मात्रेची अफलातून कामगिरी होतोय. आणखीन एक झेल सुटतो या ठिकाणी जीवनदान मिळतोय. अगदी सोपा झेल हे पेशर आहे. ज्यावेळेस समोरचा प्रतिस्पर्धी आक्रमक होतो त्यावेळेस पेशर हे प्रतिस्पर्ध्याकडे नेहमीच पाहायला मिळतो. साधा सोपा झेल सुटलाय तो साक्षीत पाटील कडून. किशोर पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि किशोरला पहा अगदी मैदानाच्या बाहेर फेकलंय. डीप मिड विकेट स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर राजा पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. एकशे 3 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 107 धावांचा रेकॉर्ड या स्पर्धेचा आहे आणि तो मोडीत काढला जाणार का? कारण शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता. त्या ठिकाणी चेंडू फील्ड होतोय आणि धाव मात्र कोणतीही येत नाहीये. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 103 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. महेंद्र खेळतोय 14 चेंडू आणि 29 धावसंख्येवरती. सलामीसाठी आलेला हा संघनायक आज खऱ्या अर्थाने अमित नाईक यांचं मन जिंकलेलं असेल. कारण गेल्या वर्षीचा उपविजेता आहे आणि यावेळेस आता स्पर्धेतून बाहेर होणार असं वाटत असताना करो या मरो स्थितीमध्ये अफलातून इनिंग. ज्या वेळी संघ अडचणीत असतो त्यावेळेस राजा पाटीलची खेळी, मग तो गोलंदाज असो की क्षेत्ररक्षक असो की फलंदाज असो, अशा वेळेस ज्याच्या नावावरती शेवटच्या चेंडूवरती 6 धावा असताना षटकार मारण्याचा रेकॉर्ड 10 वेळा आहे असा राजा पाटील मैदानामध्ये खेळतोय. सत्तर धावसंख्येवरती खेळतोय राजा पाटील. आणखीन एक षटकार. पावरफुल वंडरफुल गेंद बाउंड्री लाइन के बाहर गुल. थँक्यू सो मच डीजे. वाघाच्या तोंडाला रक्त लागल्यानंतर वाघ शिकार करणं कधीच सोडत नाही आणि राजा मैदानावरती आल्यानंतर केवळ षटकारांमध्ये डील करताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक आतापर्यंत जर आपण सर पाहतलं तर वैयक्तिक 14 चेंडू आणि 82 धावांवरती राजा खेळतोय. 20 चेंडू आणि 83 धावावरती खेळतोय तो राजा पाटील. षटक अंतिम षटक सुरू आहे आणि एकूण धावफलकावरती आपण पाहतोय 117 धावा हा उच्चांक. 6 षटकावर रिव्हर्स वन बाउन्स कॉमेंट्री बॉक्सला हा मानवंदना करणारा चौकार महेंद्र मात्रेच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल अशा पद्धतीने बऱ्याचदा खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तो षटक बघत नाही कितवं सुरू आहे, आल्यानंतर पहिला रिव्हर्स अटेम्प्ट करणार. महेंद्र मात्रेने या कॉमेंट्रीला थोडासा खुश होऊन हा चौकार मारला होता. रिव्हर्स स्वीप असंच कुठेतरी वाटतंय की आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्सला सलाम करावा आणि मग तो अगदी रिव्हर्स स्वीपमध्ये हा शॉट खेळतोय. लाजबाब महेंद्र मात्रे अफलातून. धावसंख्या एकूण पाहतोय ती शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. राजाने पुन्हा एकदा फटका केला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडू खाली. फलंदाज राजा पाटीलची खेळी संपुष्टात. सर्व क्रिकेट रसिकांना विनंती करतोय की एकदा जोरदार टाळ्या राजासाठी वाजवा. त्याने 9 चेंडूंवरती 50 धावांचा विक्रम या मैदानावरती केलाय आणि क्रिकेट रसिक प्रेक्षकांना खेळून सोडणारी ती इनिंग या मैदानावरती साकारली. वेल प्लेड राजा. आणि असाच मैदानावरती खेळत राहा. रेकॉर्ड हे केवळ तुटण्यासाठीच असतात असं स्टेटमेंट जे सचिनजी तेंडुलकरनी दिलंय ते तुम्ही या मैदानावरती अशा पद्धतीने रेकॉर्ड करा. पुढच्या वर्षी 8 चेंडूंवरती 50 धावा. जर एखादा 9 आला तर 50 धावा होऊ शकतात. त्यामुळे जर मैदानावरती तुम्ही टिकलात तर अशा पद्धतीची इनिंग आम्हाला पाहायला मिळते आणि असंख्य यूट्यूबवरती देखील प्रेक्षक खुश झालेत राजाची इनिंग पाहून. नक्कीच महेंद्र दादा यासाठी सुद्धा टाळ्या व्हायला पाहिजे ज्याने अफलातून कामगिरी केली आणि या मॅच मध्ये
122 धावांचा उच्चांक या स्पर्धेचा, या खारेपाट प्रीमियर लीगचा ज्याच्या नावावरती झालाय तो अध्याय संपलाय. मातृली म्हणजे अमित नाईक यांचा संघ 122 धावा 6 षटकामध्ये जो उच्चांक या स्पर्धेचा आतापर्यंतचा पाहायला मिळतोय. महेंद्र दादांबद्दल सांगायचं झालं तर 17 चेंडूंवरती 35 धावांची त्यांनी खेळी केली. या वयामध्ये देखील शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन कभी घास नहीं खाता. सही बात. अफलातून अगदी नाबाद राहिला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तो महेंद्र. सलामीसाठी आला आणि धावांचा रथीप जो उच्चांक गाठत नाही तोपर्यंत मैदानात राहिला. लाजबाग इतिहासात अगदी याची नोंद होणार, आमच्या हृदयात कायमस्वरूपी असेल. यश अगदी जर आम्ही पूर्वी खेळायचो आणि जुने खेळाडू जे एका वेळेस बसले की जुन्या आठवणी ज्या वेळेस निघतात ना त्यावेळेस मन भरून येतो. अशा त्या आठवणी नंतर निघते. राजा पाटीलने मारलेले त्या 9 चेंडूतल्या 50 धावा. सर खरंच असे काही खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये मी उल्लेख करेन दिगंबर हामने यांचा. चोरंडेचं ग्राउंड असेल ते सोगावचं मैदान असेल, जर इथे कोणी नवगावचा खेळाडू उपस्थित झाला असेल तर त्याला माहिती आहे 60 षटकांमध्ये 50 धावा जर कोणी मारल्या असतील तर त्या म्हणजे दिगंबर हामने यांनी. आणि असे अनेकसे रेकॉर्ड आहेत. यश आणखी तुझ्या माहितीसाठी दिगंबर हमनेने 100 धावा या धावफलकावरती लावलेल्या आहेत. आणि आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये 3 खेळाडू असे आहेत, पंकज जाधव आणि त्यानंतर संदेश जैतू हा नवगावचा खेळाडू आणि दिगंबर हमने या 3 खेळाडूंनी 100 धावा या 60 षटकामध्ये मारल्या. स्वतः संघ मालकांनी इशारा दिलाय की धावा कितीही असू देत, क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. तशामुळे क्रिकेटमधली अनिश्चितता आणि क्रिकेटमधलं प्रेडिक्शन हे कधीही फेल ठरू शकते. त्यामुळे मैदानावरती सुमित भगत बाहुबली हा मैदानावरती येणार. हॅलो यश, खऱ्या अर्थाने 122 धावांचा उच्चांक जरी असला तरी आता समोरती बाहुबली आहे आणि बाहुबलीला थांबवलं नाही तर हा रेकॉर्ड सुद्धा मोडून टाकू शकतोय. कारण त्याच्याकडे अलिबाग प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त धावा त्यांनी कुठलेल्या होत्या आणि मग तो सुद्धा तेवढाच आक्रमक आहे हे महेंद्र म्हात्रेला माहीत आहे. आणि त्यामुळे एवढा सहजात महेंद्र म्हात्रे त्याला घेऊ शकत नाहीये. त्यामुळे सामना जरी 122 धावांचा असेल तरी सुद्धा सामन्यातली रंगतदार ही अद्याप टिकून आहे. सर काहींनी काळ गाजवलेला असतो, काही काळ गाजवत असतात आणि काही काळ गाजवणार असतात. ते खऱ्या अर्थानं खारेपाट प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. अनेक नवोदित खेळाडू आपण पाहिले. आजच्या दिवसामध्ये कुंजल पाटील असेल त्याचं नाव घेईन कारण त्यांनी जबरदस्त खेळ मैदानावरती दाखवलाय. धावा करणं असेल किंवा विकेट घेणं असेल या दोन्ही क्षेत्रांमध्ये. Yes, it is. The match is on for both side. येणाऱ्या 6 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 123 धावांचं आव्हान. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुमित भगत याला, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय किशोर याला. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मनोज तयार. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि पहिला चेंडू आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जबरदस्त हिट षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. सुमित साठी ही अस्तित्वाची लढाई आहे आणि आजचा दिवस ज्यांच्या नावावरती आहे ते म्हणजे नौकारचे सर्व खेळाडू. काय जबरदस्त खेळलेत, अक्षरशः गाजून ठेवलंय मैदान. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय.
फलंदाज सुमित भगत back to the pavilion. Come on, DJ Master. सुमित भगत, आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ तुमच्या मार्फत जरूर पाहायला मिळाला, मात्र कुठेतरी टीम परफॉर्मन्स ही एक गोष्ट असते. सर्व दृष्टिकोनातून तुम्हाला सपोर्ट तितका मिळाला नव्हता आणि त्याच कारणामुळे दडपण हे मैदानावरती सर पाहायला मिळतंय. अन्यथा सुमित भगत सारखा अलिबागमध्ये तडाखेबंद फलंदाज मी तरी पाहिला नाहीये. व्हॉट फंटास्टिक. परंतु गोलंदाजाची सुद्धा तारीफ करावी लागेल, ज्याने अफलातून जिथे एक षटकार आल्यानंतर सुमित भगत सारख्या फलंदाजाचा त्रिफाला उद्ध्वस्त करणे तेवढं सोपी नाही आहे. परंतु या गोलंदाजाला मी कित्येक वर्षे ओळखतो, ज्याच्याकडे आक्रमकता आहे. मनोज म्हणून जो खारेपाट विभागामधला अगदी हँडसम खेळाडू आहे आणि त्यांनी केलेली ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची असेल. पुन्हा एकदा वळतोय मैदानावरती. यावेळेस वॉट ऑन अ क्विक कर्वन, मात्र चेंडू आपण पाहतोय लेगस्टिकच्या बाहेर वळतोय. पंचांचा इशारा धरून मैदानावरती आला. यस इट इज, इट्स ऑन अ वाईट डिलिव्हरी. आणि या धावफलकावरती एकेरी धावांनी काही संघाच्या धावफलकावरती 7 धावा लागल्यात, 123 धावा. इट्स ऑन अ बिग टोटल ऑन द स्कोर बुक. यावेळेस अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न फसतोय, मात्र चेंडू जातोय बाहेर. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू जर आपण पाहिला तर आतापर्यंत येणारे 2 लागोपाठचे चेंडू जर आपण पाहतोय तर 2 चेंडू अवांतर आलेत आणि कुठेतरी लाईन आणि लेंथ याचा विचार गोलंदाजाला करावा लागेल. कारण ज्या पद्धतीने षटकार आला त्यानंतर सुमित भगतची विकेट आली, त्यावेळेस अशा पद्धतीचे चेंडू मैदानावरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न हा मैदानावरती सुरू आहे. त्या प्रयत्नांमध्ये यशस्वी ठरताना यावेळेस पाहायला मिळत आहेत, कारण केवळ डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतायत. प्रतिस्पर्धी संघाला ठाऊक आहे की धावांचा डोंगर रचला गेलाय, त्यामुळे मैदानावरती केवळ षटकार आणि चौकार जर आले तरच या मैदानावरती 123 धावा बनू शकतात. यश षटक नंबर पहिलं सुरू आहे आणि सुमितचा विकेट गेल्यानंतर अगदी शांतता पसरले, कारण सामना हा इथे गमावलाय का असं वाटतंय. परंतु किशोर आणखीन एक लढवया खेळाडू आहे प्रतिस्फोट नौकार संघाचा आणि तो शेवटपर्यंत लढण्याची ताकद आहे किशोर पाटीलकडे. थँक्यू डीजे मास्टर. एक्स्ट्रा कव्हर बॉन्डलाईनच्या वरून एक चौकार पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अफलातून स्ट्रोक डिप्स करलेच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार षटकार. किती झाल्या धन्यवाद डीजे. या ठिकाणी पाहतो प्रति षटक 20.6 ची सरासरी पाहिजे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यात. जरी सुमित भगत बाद झाला तरी सुद्धा अजून एक वाघ जो मैदानामध्ये आहे तो किशोर पाटीलच्या रूपात. किशोरने मारलेला तो चौकार आणि हा षटकार त्याने 19 धावा धावफलकावरती लावून दिल्यात, म्हणजे अजून सुद्धा प्रतिकार होऊ शकतोय हे दाखवून दिलंय ते या ठिकाणी किशोर पाटीलने. बेलपाडा संघासाठी खेळताना अफलातून कामगिरी होतोय. आपण पाहतो अकोट टोपाचा चेंडू जर मैदानावरती पाहायला मिळतोय. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न एका धावेला 2-2 मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. व्हॉट अ फॅन्टास्टिक रनिंग बिटवीन द विकेट्स. महेंद्र मात्रे आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि एक जुनी आठवण जी मला लक्षात आली आता, त्या मैदानावरती टाकादेवी मांडवा साईनाथ मांडवाच्या मॅचेस व्हायच्या मांडवाच्या मैदानावरती त्यावेळेस 87 धावांची खेळी त्या काळात केली होती. अगदी तरुण वयात
त्यावेळेसचा तो महेंद्र म्हात्रे हा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याचं कौतुक करावं लागेल, कारण त्या काळात 87 धावा कुटणारा तो एकमेव खेळाडू होता आणि त्याची खेळीची ती जुनी आठवण या ठिकाणी नक्कीच असेल. सर, मैदानावरती प्रतिकार होताना पाहायला मिळतोय. अत्यंत शेवटच्या क्षणांपर्यंत हा सामना जाईल यामध्ये कोणतीही शंका नसणार आहे. पण अशा वेळेस एक फलंदाज जो मैदानावरती आपल्या संघाची बाजू लावून धरली आहे, त्याने आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात. त्यानंतर एक चौकार लगावला एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या वरून. आणि पुन्हा एकदा महेंद्र म्हात्रे कशा पद्धतीने कमबॅक करणार का, की फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी आक्रमकपणे करतोय तीच फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते का? यश जर पाहिलं महेंद्र म्हात्रेचा हा चेंडू खेळला सर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. महेंद्र म्हात्रेचं फिटनेस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. थँक्यू डीजे. अर्थात यश 14 वर्षाचा महेंद्र होता. अगदी हाफ पॅन्टवरती खॉकी पॅन्ट आणि सफेद शर्ट घालून धोकोडेच्या मैदानावरती आला होता 14 वर्षापूर्वी, म्हणजे 14 वर्षाचा असताना. आणि तेव्हापासून मी महेंद्रला ओळखतोय आणि तेव्हापासून त्याला एक खेळाडूंनी म्हटलं होतं की भविष्य काळात हा एक चांगला खेळाडू होईल. आणि त्या पद्धतीने अलिबाग टेनिस क्रिकेटमधला दिग्गज खेळाडू झालेला हा महेंद्र म्हात्रे. एक जबरदस्त चौकार आपण पाहतोय पॉइंटच्या वरून. 3 चौकार लागोपाठ खेळतोय आणि आतापर्यंत मी म्हटलं होतं की प्रतिकार करणार अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत. महेंद्र म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज. यश काय आहे माहिती आहे, आयकॉन खेळाडू हे कमी असतात, पण महेंद्र म्हात्रे 14 वर्ष ज्यावेळेस होता त्यावेळेस आयकॉन म्हणून आला होता. त्या काळात म्हणजे 14व्या वर्षी तो आयकॉन म्हणून धोकोडे संघात खेळला होता, अशी त्याची ओळख आहे. आणि त्या 14व्या वर्षापासून आज अख्ख्या रायगड नव्हे तर महाराष्ट्रभर खेळणारा हा महेंद्र म्हात्रे. सर, जरूर या मैदानावरती मी उल्लेख करेन की अशा पद्धतीचे लीग कशासाठी हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, तर आपल्या येथील स्थानिक खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आपल्या इथली लोक करतात. आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण एक जबरदस्त आयोजन त्यांच्या मार्फत केलं जातं. सर्व इन्व्हेस्टमेंट त्यांच्या ह्याच्यामध्ये पूर्ण लीगमध्ये असते, त्यांचा वेळ खर्ची होतो. केवळ आपल्या ग्रामीण खेळाडूला एक प्लॅटफॉर्म मिळावं आणि त्यांनी त्याचा खेळ एक उच्च दर्जावरती न्यावा यासाठीच. त्यासाठी खऱ्या अर्थाने अमित नाईक यांना मी धन्यवाद देईन, कारण पैसा हा सगळ्यांकडेच असतो. बऱ्याच लोकांकडे आपल्या विभागात पैसा आहे, परंतु अशा पद्धतीच्या मॅच ह्या खेळवण्याचं उद्दिष्ट कोणी ठेवलं नव्हतं. मग त्या ठिकाणी छोटम सेटने अलिबाग प्रीमियर लीग खेळवली आणि मग अमित नाईकनी सुद्धा विचार केला की आपल्या खारेपाट प्रीमियर लीगला एक चांगलं स्वरूप देऊ आपण. आणि अगदी खारेपाट विभागातली ही प्रीमियर लीग अगदी रायगड नव्हे तर महाराष्ट्रभरपर्यंत नेऊ असं जे स्वरूप दिलं, आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने खारेपाट प्रीमियर लीग ही यशस्वी होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती 33 धावा लागल्या, 33 रन ऑन स्कोरबुक. आणि आतापर्यंत जर विकेट जर पाहिला तर 2 विकेट्स गेल्यात. प्रथमतः सुमित भगत मैदानावरतून परतला, त्यानंतर आपण पाहतोय विनंती करतोय प्लीज प्ले फास्ट. आय एम रिक्वेस्टिंग टू ऑल टीम मेंबर्स, चला त्वरित सामना सुरू करा, कारण अजूनही आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत आणि यानंतर क्वालिफायसाठी या ठिकाणी विनंती करतोय चला मैदानावरती खेळायला पुन्हा एकदा परत सुरुवात करायची आहे. क्रिकेट रसिक प्रेक्षक संजयजी आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये त्यांनी जागा सोडली नाही आहे. आणि क्रिकेटचं वेड, सर्वांना प्रेमाचं वेड जरूर असतं, मात्र क्रिकेटचं वेड हे क्रिकेट रसिकांचं वेड आपण आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर गेले 4 दिवस क्रिकेट रसिक प्रेक्षक आपला महत्त्वाचा वेळ देऊन मैदानावरती उपस्थित आहेत. मिड विकेट रिजनला चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला. इट्स अन अ बिग विकेट डाऊन. कम ऑन डीजे मास्टर.
धन्यवाद डिजय. या ठिकाणी आणखीन एक विकेट मिळतोय या गोलंदाजाला आणि किशोर पाटील तंबूत परतला आहे. परंतु मैदानामध्ये आणखीन एक वाघ येतोय सूरज भोईरच्या स्वरूपात. अर्थात एक पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू खारेपाट प्रीमियर लीग खेळतोय. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु तेवढीच आक्रमक गोलंदाजी ही गोलंदाज मनोजकडून होतोय. शॉट ऑफ गोल्डन पद्धतीचा चेंडू अगदी तेज गतीचा होता, वेगवान टाकला होता, सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय आणि आणखीन एक चेंडू निर्धाव जातोय. एक चांगल्या बोलीने निवड झाली होती या गोलंदाजाची. खारेपाट विभागमधला अगदी जबरदस्त ॲक्शन आणि हँडसम गोलंदाज. कित्येक वर्षे खारेपाट विभागामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करून खारेपाट विभागामध्ये अफलातून परफॉर्मन्स देणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. लागोपाठचे दोन्ही चेंडू निर्धाव आणि सामना काहीसा निसटताना पाहतोय आपण. जे सामन्यावरचं प्रभुत्व होतं ते कमी झालेलं आहे. हा चेंडू थोडा उजव्या अष्टीच्या बाहेर येतो, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव वाढतोय, धावसंख्या एकूण येतोय यश 34 धावा लागल्यात. जेथे 122 धावसंख्येचा पाठलाग करताना धावा कमी होतात. नक्कीच कुठेतरी सामना एकतर्फी होईल असं कुठेतरी चिन्ह दिसतोय, परंतु सूरजकडे कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. यश सर निश्चितच मैदानावरती आपण सामना पाहतोय आणि यावेळेस गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. बरेचसे वर्ष तुम्ही याला क्रिकेट खेळताना पाहिलं असेल. मी संरक्षण क्षेत्रामध्ये नौका आहे, त्यामुळे तुमच्याकडनंच मी यांचा उल्लेख आज ऐकला आणि अगदी जबरदस्त पद्धतीने आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक चांगलं गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण मैदानावरती पाहतोय एकतर्फी सामन्याचं चिन्ह अगदी स्पष्ट झालंय सर. कारण आतापर्यंत या सामन्यामध्ये सुमित भगत जर मैदानावरती असता किंबहुना त्याने चांगली खेळी केली असती तर काही वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं असतं. पण यावेळेस चित्र काहीसं वेगळं आहे आणि जर तर या क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे, त्याच्यामुळे आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघानं चांगली फलंदाजी केली, तितकी चांगली गोलंदाजी करताना ते मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र जबरदस्त कॉपी बुक स्टाईल खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकं जर आपण पाहिले तर 3 षटकांमध्ये 40 धावा या धावफलकावरती आल्यात. पहिल्या 2 षटकांबद्दल आणि अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 18 चेंडूंवरती आपण पाहणार आहोत स्क्रीनवरती किती धावा पाहिजे आहेत. येणाऱ्या 18 चेंडूंवरती 83 धावांची गरज आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त षटकार आणि चौकार जर मैदानावरती आले तर चमत्कार पाहायला मिळेल आणि चमत्कार आहे तर नमस्कार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चमत्कारच वाचवू शकतोय. अन्यथा गोलंदाजी करणारा संघ आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेला राजा आजच्या दिवसामधील खऱ्या अर्थानं राजा माणूस ठरलाय. बॅटची कडा जरूर घेतली आहे आणि जोपर्यंत बिहाइंड विकेट फील्ड केलं जाईल तोपर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केली जाणार आणि साक्षीला स्ट्राईकवरती आणलं जात आहे. गतवर्षीच्या टुर्नामेंटमध्ये 11 चेंडूंवरती 50 धावांची खेळी करणारा हा साक्षीत हा मैदानावरती आलाय. यंदाच्या वर्षी गोलंदाजी करणारा राजा त्याने त्याचा विक्रम मोडलाय.
अगदी सरळ आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण हे मैदानावरती पाहायला मिळतंय. मात्र क्षेत्ररक्षण जरी चांगलं झालं असलं तरी क्षेत्ररक्षकांची साथ ही ऐन क्षणी मिळाली नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय साक्षीला स्ट्राईकवरती यायचं होतं, चेंडू खेळायचे होते या मैदानावरती, त्याला त्याची छाप सोडायची आहे असा त्याचा प्रयत्न आहे आणि हरलो तरी चालेल मात्र प्रयत्न करूनच हारू असं मैदानावरती तो स्पष्ट करून देतोय. कारण धावा जर पाहिला तर धावा आतापर्यंत यावेळेस आपण पाहतोय यॉर्कर लेगचा चेंडू पाहतोय 44 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. चौथं षटक मैदानावरती राजा घेऊन आलाय आणि प्रतिस्पर्धी संघाने आता मात्र आपली हत्यारं टाकलीत की काय असा प्रश्न मनामध्ये उद्भवलाय. कारण ज्या पद्धतीने त्यांना स्टार्ट मिळाला होता पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या पण त्यानंतर कुठेतरी बॅकफूटवरती संघ गेला. यावेळेस चांगला फटका डीप मिड विकेटच्या हातामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू स्थिरावलाय आणि यावेळेस विकेट मैदानावरती पाहायला मिळते. जबरदस्त झेल टिपलाय. कमॉन डीजे मास्टर. थँक्यू सो मच डीजे मास्टर. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. निवेदन धावफलक आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती लागल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी जबरदस्त फटका, रिव्हर्स स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. 50 कम्स अप. 50 धावा धावफलकावरती लागल्यात संघाच्या. साक्षीत पाटील आपण पाहतोय चांगली फटकेबाजी करताना मैदानावरती पाहायला मिळाला मात्र कुठेतरी वेळ निघून गेली आहे. कारण धावांचं जर गणित आपण पाहिलं आणि साक्षीत आपण पाहतोय मैदानावरतून परततोय बिग विकेट आणि हिट विकेट. विनंती करतोय, चला विनंती असणार आहे माझी की फक्त आता 2 षटकांचा खेळणं बाकी आहे आणि 10 मिनिटांचा वेळ देखील बाकी आहे. 10 मिनिटांचा अवधी बाकी आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 2 षटकांमध्ये 10 मिनिटात तुम्हाला पूर्ण करायचे आहेत असं आयोजकांची विनंती आहे. आणि मी विनंती करतो आजच्या दिवसातील अंतिम सामना हा मैदानावरती रंगलाय त्यामुळे विकेट प्रेक्षकांना हॅलो 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 प्रेक्षकांना विनंती असेल, अजून आजच्या दिवसाचा खेळ संपलेला नाही आहे त्यामुळे कोणीही मैदानामध्ये येऊ नका. कारण यापुढे हा सामना संपल्यानंतर सुद्धा खेळ आहे. बॉल आउटवरती आपल्याला पुढचा खेळ सुरू ठेवायचा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रेक्षकाने आतमध्ये यायचं नाही. बाकी सर्व काय आहे ते कमिटीकडे असेल. त्यामुळे कोणत्याही प्रेक्षकाने हा सामना संपल्यानंतर आतमध्ये यायचं नाही आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅक टू बॅक सेकंड इन रो वाईट चेंडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. या चेंडूंची काही एक गरज नसताना आपण पाहतोय गोलंदाजाचा कुठेतरी आत्मविश्वास कमी झालेला सर आपण पाहतोय. कारण यावेळे बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, इट्स अ डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय आणि अशा वेळेस आपण जर पाहिलं तर यावेळी मैदानावरती गोलंदाजी करणारा निवेदन एक चांगली गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं एक विजयाचा स्वयंवरच होणार आहे मैदानामध्ये तसं सांगायचं झालं तर. कारण आपण ऑक्शनच्या वेळेला जी काही नियमावली आखून दिली होती, जर गुणांची बरोबरी होते लीग पद्धतीमध्ये तर बॉल आउट या नियमानुसार त्या
दिवसाचा निकाल लावला जाईल, कोणते दोन संघ वरती जातील. प्रेक्षक हो, आपणास माहीत असेलच की आजच्या दिवसामध्ये हा पेच प्रसंग इथे उभा ठाकतो आहे. अजून सामना संपलेला नाही आहे, तरी सुद्धा क्रिकेट कितीही अनिश्चिततेचा खेळ असता तरी ती अनिश्चितता काही गोष्टींसाठीच मर्यादित असते. त्याच्यामुळे मला तरी वाटतंय 123 धावांचं आव्हान हे स्वराली 11 बेलपाडे या संघाला कुठेतरी न पेळवण्यासारखंच होतंय. संघाची धावसंख्या या षटकारानंतर जर पाहिली तर ओव्हरऑल विचार करायचा झाला तर 58 धावा होत आहेत. हे शेवटचं षटक आहे का? अजून एक षटक आहे, तरी सुद्धा कमबॅक करायला खूप चान्स आहेत. पाहूया काय होणार आहे या सामन्यामध्ये, बॉल आउट होईल किंवा नाही. किती बॉलामध्ये? 8 चेंडूंमध्ये 65 धावांची आवश्यकता होती. त्याच्यामुळे अगदी जवळजवळ हा सामना आद्य सप्लायर्स मातुळी हा संघ जिंकतोय. तर काही नियमावली आहेत लक्षात घ्यायची आहेत. प्रत्येक संघाचे 3 गोलंदाज वापरले जातील. एक यष्टीरक्षक असेल प्रत्येक संघाचा. प्रत्येकाला एका पाळीने एक किंवा एका पाठोपाठ एक अर्थातच अल्टरनेटिव्ह पद्धतीने संधी दिली जाईल. जो पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 संघ जास्त गुणांची कमाई करेल ते 2 पहिले संघ हे वैध ठरतील, पात्र ठरतील सुपर 8 साठी. त्याचप्रमाणे जर गोलंदाजानं वादग्रस्त शैलीने गोलंदाजी टाकली तर ती गोलंदाजी अवैध ठरवली जाईल, याचा अर्थ थ्रो गोलंदाजी. त्याच्यामुळे जो काही आहे तो आपण पंचांचा इशारा स्वैर असल्याचा येतोय. त्याच्यामुळे जो काही निर्णय असेल किंवा जो काही खेळ असेल तो अगदी स्वच्छ पद्धतीने आपण करायचा आहे. कोणीही प्रेक्षकांनी मैदानामध्ये जायचं नाही आहे. त्याचप्रमाणे 3 गोलंदाज आपापल्या संघाने निवडायचे आहेत. कोणता गोलंदाज हा गोलंदाजी करेल, खऱ्या अर्थानं एक पेच प्रसंग, मोठा पेच प्रसंग म्हणावा लागेल. एक सत्व परीक्षा किंवा स्वयंवराचीच परीक्षा जणू काही. कारण खऱ्या अर्थानं आपण इथे संधी देतोय पुन्हा एकदा क्वालिफाईड होण्याची. गेल्या वर्षीचा जो काही अनुभव होता त्या अनुभवाचा धडा घेताना आपण हा निर्णय आपल्या ऑक्शनच्या वेळीच जाहीर केला होता. काही संघांनी केलेल्या चुका किंवा काही संघांनी केलेले खऱ्या अर्थाने खराब खेळ याच्यामुळेच हा पेच प्रसंग इथे निर्माण होतोय. 3 संघ आजच्या दिवसामध्ये 2-2 गुणांची कमाई करताना अजून पात्र ठरत नाही आहेत, कारण आपल्याला 2 संघांना पुढे न्यायचं आहे. त्याच्यामुळे हा 3 संघांचा जो 2-2 गुणांच्या समानतेचा जो पेच प्रसंग समोर निर्माण झाला आहे तो पेच प्रसंग आपण बॉल आउट या क्रिकेटच्या पद्धतीने नियम पद्धतीने आपण सोडवणार आहोत. आजच्या दिवसामध्ये 2 गुणांची कमाई करणारे संघ आहेत जिमी 11 आयशिधा, आयुषी सुपर किंग्स लोणघर, त्याचप्रमाणे आद्य सप्लायर्स मात्रोळी. हे 3 संघ आज प्रत्येकी 2-2 गुणांची कमाई करताना एक समान गुणावर येऊन टाकलेले आहेत. या 3 संघांपैकी 2 संघ आपल्याला सुपर 8 साठी क्वालिफाईड करायचे आहेत. त्याच्यामुळे आपण बॉलआउट हा नियम इथे अवलंबणार आहोत. तेव्हा सर्वांना विनंती असेल की आपण कोणीही मैदानाच्या आत प्रेक्षकांनी जाऊ नका. त्याचप्रमाणे खेळाडूंनी सुद्धा जाऊ नका. जो काही खेळ आहे बॉलआउटचा तो आपण इथूनच लांबून अगदी ज्याप्रमाणे क्रिकेटचा खेळ आज दिवसभरामध्ये गेल्या 4 दिवसांपासून आपण पाहिला होता तो खेळ अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पाहायचा आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 76 धावा या धावफलकावरती आल्यात. आणि आजच्या दिवसामधील एक अंतिम सामना आपण मैदानावरती पाहतोय. लीग स्टेजच्या मॅचेस मधील एक महत्त्वपूर्ण सामना हा मैदानावरती रंगलाय. चेंडू द्यायचा आहे मैदानावरती. किती बॉल बाकी
आणि अजूनही सामना संपण्यासाठी 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विनंती करतोय की या 3 चेंडू लवकरात लवकर गोलंदाज फलंदाज बॅक ऑन द ॲक्शन. चला मैदानावरती क्षेत्ररक्षक सुद्धा. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. 6 धावांसाठी फ्लॅट 6 षटकार. हॅट्रिक 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 होत्या यश हॅट्रिक होते 3 षटकार हॅट्रिक. आणि आपण पाहतोय लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावलेत. चांगला प्रयत्न जरूर मैदानावरती पाहायला मिळाला फलंदाजाचा. मात्र धावांचं जर आपण पाहिलं तर धावांचं गणित समीकरण हे खूप लांब ठरलं होतं. 123 धावा करायच्या होत्या 6 षटकांमध्ये. त्यावेळेस कुठेतरी पिछाडीवरती पाहायला मिळतोय. आणि यावेळेस या सामन्यामध्ये आपण पाहतोय हा सामना संपलाय आणि यावेळेस विजयी ठरलाय तो म्हणजे आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघ. वेल प्लेड. आजच्या दिवसामध्ये तुमच्याकडून चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांना विनंती करतोय कोणतेही प्रेक्षक हे बॉन्डलाईनच्या आतमध्ये